येस. चला, गुड इव्हनिंग सगळ्यांना. गुड इव्हनिंग. बघा, जे लाईव्ह जॉईन होतील त्यांनी कृपया एकदा हाय करा. आवाज एकदा क्लिअर आहे का चेक करायचा आणि मग सेशन स्टार्ट करूया. 25 नोव्हेंबरचा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चा लक्षात ठेवा पूर्वचा पेपर, टेस्ट नंबर 12चा आपण त्याचं काय करतोय, आपण एक्सप्लेनेशन बघतोय आणि पेपर छान होता. बघूया काय विषयाच्या मध्ये काय क्वेश्चन चेंज होतील का किंवा उत्तर वगैरे समथिंग 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 एकदम छान युनिक. आणि याच्यामध्ये क्वेश्चन मी बऱ्यापैकी थोडं एलसीएमचं ऍप्लिकेशन टाईप याच्यावरती प्रश्न टाकले होते. कृपया बघा, परीक्षेमध्ये एक प्रश्न एलसीएम वर आधारित असतो म्हणजे असतो. ओके, ही प्रॅक्टिस टेस्ट आहेत त्यामुळे थोडं ओव्हरऑल मी सगळ्या टॉपिकचा मी टच द्यायचा इथं प्रयत्न करतोय, बाकीच्या मध्ये काही नाही. ओके चलो, टेस्ट नंबर 12. टेस्ट नंबर 12चं एक्सप्लेनेशन. प्रश्न क्रमांक पहिला. ओके, प्रश्न क्रमांक पहिला सोपा होता. कोणी डायग्राम वगैरे काढायचा प्रयत्न केला का? अजिबात नाही काढायचं, सांगितलं होतं मी. लक्षात, तुम्हाला सेटिंग अरेंजमेंट असेल, क्लासिफिकेशन असेल तर याच्यामध्ये डायग्राम काढायच्या नाहीयेत. प्रश्नावर जम्पिंग करा. त्यांनी प्रश्न काय विचारले सगळं नाही वाचायचं बाळा, काय घेणं देणं नाही मला. तर माझा प्रश्न इथं आहे, तर पासून माझा प्रश्न असतो. त्यांनी विचारले काय रे, तर वाय संघात कोण कोण आहे, त्यांनी असा प्रश्न विचारलाय. आता पहिलं स्टेटमेंट जर वाचलं, पहिलं स्टेटमेंट काय सांगितलं रे, ए संघ एक्सचा सदस्य डी हा मध्यभागी बसलेला असून तो दक्षिणेला बघतोय. म्हणजे सरळ सरळ एक्स संघ एक्सा मध्ये कोण आहे, डी आहे. मला कोणाचे शोधायचे, वायचे शोधायचे. म्हणजे सरळ सरळ संघ एक्स मध्ये डी असेल तर मला शोधायचे वाय. जिथं जिथं डी दिसतोय ते माझे उत्तर नसणार आहेत. हा ऑप्शन क्रमांक 1 कटला. ऑप्शन क्रमांक 4 पण कटणार आहे कारण त्याच्यामध्ये डी आहे. डी कुठं आहे, एक संघामध्ये आहे. आणि अजून एक लक्षात ठेवायचं, हे एक्सचे सदस्य आहेत ना ते दक्षिणेला बघतायत. आणि याच्यामध्ये अजून एक कार्यकर्ता किंवा अजून एक स्टेटमेंट सांगितलंय बघा, सदस्य सी हा दक्षिणेकडे बघतोय. म्हणजे सरळ सरळ हा कुणामध्ये असणार आहे, संघ एक्स मध्ये सी असणार आहे. म्हणजे तो मला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पण सी दिलेला आहे. हा पण ऑप्शन कटला. उत्तर ऑप्शन 2 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. नो ऑब्जेक्शन. एकदम छान आणि युनिक क्वेश्चन आहे. तुम्ही असेच सोडवा, पर्यायाचा वापर करून, पर्याय इलिमिनेट करून प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करा. परीक्षेमध्ये या गोष्टी अप्लाय होतात. येतं लक्षात. चला मग काय प्रश्न, प्रश्नावर टार्गेट जम्पिंग हे तुमचं क्वेश्चनवर असलं पाहिजे, बाकी काही नाही. कुणी कुणी डायग्राम तयार केले असलेल्या वेळ तुमचा भरपूर गेला असणार आहे परीक्षेमध्ये. ओके, त्यामुळे थोडं टाइम मॅनेजमेंट आणि अॅक्युरेसी ह्या दोन गोष्टी जमल्या पाहिजे होत्या. आता इथं फक्त कॅल्क्युलेशन टाईप क्वेश्चन टाकलाय. दिसतोय क्वेश्चन सोपा, पण तुम्हाला इथं काय करतो परीक्षेमध्ये, कॅल्क्युलेशनला वेळ घालवतो. पण काही नाही, पण करा. सोपा असतं काही नाही याच्यामध्ये. नॉर्मली हा कंस जर अगोदर सोडवला तर सांगले 4 1 4 पुन्हा 4 2 8 करू शकतो, काहीच अडचण नाही. पुन्हा जर बघितलं अजून याच्यामध्ये काय रे, मग वरती तर 3 राहते, 3 1 3 पुन्हा 13 2 26 अधिक सांगरे 5 छेदामध्ये पुन्हा 13, हे परत कंसामध्येच आहे. आणि भागिले परत बघा इथं पाया समान. आता जर अपूर्णांकाच्या वजाबाकीमध्ये जर छेद, तुमचा छेद हा समान असेल तर जो छेद समान आहे तो एकदाच घ्या आणि वरच्या सर्व अंकांची बेरीज असेल बेरीज करा, वजाबाकी असेल वजाबाकी करा. 3 मधून 2 गेला, 1 छेदामध्ये 4 हे पलीकडच्या कंसामध्ये राहतं. ओके, आता नॉर्मली अपूर्णांकाच्या बेरजेमध्ये तिरकस गुणाकार करतो. 13 त्रिक 39 अधिक सांगरे 5 चोक 20 म्हणजे 26 पाचा करतोय मी. डायरेक्टली लिहू का, 26 पाचा लक्षात ठेवायचं. तिसासे, तिसाशे म्हणजे नॉर्मली 5 सक 30 हातच्याले 3 5 दोन्ही 10 3 13 130 पुन्हा छेदामध्ये 26 गुणले आपल्याला परत काय 13 करायचं आहे. मग नॉर्मल जर बघा 13 संग 78 हातच्याले पुन्हा 7 आणि 13 दोन्ही 26 आणि 7 की झाले 33 झाले. आणि सरळ सरळ कार्य पुन्हा भागिले याचा 1/4 आहे. विषय संपला. याचं एवढंच कॅल्क्युलेशन होतं. याची बेरीज करा, 169 येते. 169 छेदामध्ये 338 गुणिले करू का डायरेक्ट गुणिले, कारण गुणाकाराचं भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारामध्ये केलं तर पुढचा घटक काय करतो, पलटी मारतो. पलटी मारतो म्हणजे अंश छेदामध्ये आपण छेद अंशामध्ये येतो. आणि 169 आणि पुन्हा काय याची डबल आहे. आणि बे 1 बे पुन्हा बे दोन्ही 4 म्हणजे माझं उत्तर असणार आहे 2 2 म्हणजे ऑप्शन 3 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. छान होता प्रश्न, कॅल्क्युलेशन बेस होता. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न असे 100% विचारले जातात. दिसतो सोपा, पण तुला आयोग काय करतो, कॅल्क्युलेशन मध्ये अडवतो किंवा अडकवतं. हे तर लक्षात. सोपा आहे, फक्त इथं नियम वगैरे माहिती पाहिजे होते, बाकी काही नाही. आवाज क्लिअर आहे. जे सध्या लाईव्ह आहेत त्यांनी कृपया एकदा आवाज चेक करा. आवाज चेक करा, आवाज येतोय एकदा हाय करा. चला, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आले का सगळे जागेवरती? ओके. हा पण प्रश्न एकदम छान आहे. तुम्हाला मला वाटते सुटला नसेल परीक्षेमध्ये, 100% सुटला नसेल. बघा याचं उत्तर कोण सांगते कमेंट मध्ये. चला, जे लाईव्ह आले त्यांनी कृपया एकदा हाय करा प्लीज प्लीज. आवाज येत नसेल तर मग प्रॉब्लेम येईल तुम्हाला. ओके, राहुल सर. येस, तुषार, राहुल, तुषार तुषार तुषार. आवाज येतो का बाळा? हाय करा, हाय करा. येतोय आवाज? येस येस. चलो चलो चलो. ओके ओके. बघा, उषाने 800 रुपये सरळ व्याजाने 12% दराने कर्ज घेतले आणि निशाने काय रे
₹10 सरळ व्याजाने 10% दराने कर्ज घेतले तर किती वर्षानंतर दोघांवर कर्ज समान होईल? एकदम छान कॉन्सेप्ट आहे, याच्यामध्ये काही विशेष नाही. सरळ व्याज हा शब्द वापरलाय. आता सरळ व्याज कसं असतं रे, जे पहिल्या वर्षी असतं तेच दुसऱ्या वर्षी असतं, तेच तिसऱ्या वर्षी असतं, तुमचा कालावधी संपेपर्यंत तेच व्याज असतं. ही कॉन्सेप्ट आहे सरळ व्याजाची. आता किंवा अजून एक तुम्हाला माहितीये का, रास कॉन्सेप्ट म्हणजे रास काय असते रे? रास बरोबर काय रे, मुद्दल अधिक व्याज असतं ना, मुद्दल अधिक लक्षात ठेवायचं व्याज अशी कॉन्सेप्ट असते. आता नॉर्मली जर बघितलं याच्यामध्ये उषानं काय केलं, 800 रुपये घेतले, तिचा व्याजाचा दर किती आहे? 12% आहे. म्हणजे 12×96 म्हणजे सरळ सरळ 96 रुपये तिचं व्याज मिळणार आहे पहिल्या वर्षी. जे पहिल्या वर्षी व्याज आहे तेच दुसऱ्या वर्षी, तेच तिसऱ्या वर्षी, तेच चौथ्या वर्षी, असे कॉन्सेप्ट आहे. पण रास कॉन्सेप्ट काय सांगते बघा, जर मी असं केलं दोघांचं, रास बरोबर रास हा कार्यक्रम जर केला तर तुमचा कालावधी मिळतो, याच्यामध्ये काहीच अडचण नाही. मग सरळ सरळ आपण काय करतो, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज आहे ना, मुद्दल आपली किती होती? 800 रुपये होती. या 800 मध्ये व्याज गुणले का रे, नंबर ऑफ इयर मला माहित नाही. मग आपण काय करू, इथं एन टाकूया आणि नंतर काय रे, पुन्हा काय केलं, निशाने हे 910 रुपये, पण याच्यावर तिचा व्याजाचा दर किती आहे? 10% आहे. त्याच्यामध्ये ऍडिशन करतो मी, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज 91 गुणिले कालावधी मला माहिती नाहीये, कालावधीच मला काढायचा होता. सोपं, याच्यामध्ये काय नाही, एका ओळीमध्ये उत्तर निघतं, याच्यात काही विशेष नाही, सेपरेट सेपरेट काढा वगैरे असं काही विषय डोकं चालवू नका. नॉर्मली जर बघितलं सरळ सांग रे, हे 800 800 वजा हे 910 इकडे मायनस करतो आणि पलीकडे काय असणार आहे? 91 एन आणि वजा काय रे पुन्हा 96 एन, भिन्न चिन्ह वजा बाकी लक्षात ठेवायचं, ही कॉन्सेप्ट आहे ना. मग सरळ सरळ 96 एन झाले. हा अलीकडचा जो अधिक 96 एन आहे तो पलीकडे गेला वजा झाला आणि हा इकडचा काय प्लस वाला इकडे आला मायनस झाला. मग सरळ विषय संपला, बाकी काही नाही. ह्याच्यातनं जर आपण मायनस केलं 110 पण कसले मायनस बरोबर, पुन्हा बोल रे 5 पण कसले मायनस एन, पुन्हा जर बघितलं हे मायनस मायनस छोटून जातील, 5 नेला भाग दिला, 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10 बरोबर एन. कालावधी माझा काय असणार आहे? 22 वर्ष. ऑप्शन 4 इज राईट आन्सर, नो ऑब्जेक्शन. एकदम छान युनिक क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्ही रास बरोबर मुद्दल अधिक व्याज ही कॉन्सेप्ट जर वापरली तर याचं उत्तर पटकन काढता येतं, विशेष काही नव्हतं. पण छान प्रश्न होता, युनिक प्रश्न होता. परीक्षेमध्ये असे तुम्हाला अडकून ठेवणारे प्रश्न 100% विचारले जातात. ओके चलो, 83चं उत्तर बिंदासल्या, पर्याय क्रमांक 4. काय अडचण आहे? जमते बाळांनो? चलो 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 चलो, गुड इव्हिनिंग. हा 83 नंतर काय रे 84. एकदम हा छान म्हणण्यापेक्षा याला मी टाकतोय लक्षात ठेवायचं हॅशटॅग. हॅशटॅग का तर सरळ सरळ याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक आहे आणि याच उत्तरामध्येच टायपिंग मिस्टेक आहे. थोडं असं होतं, मी इंग्लिश ट्रान्सलेट बघितलं, इंग्लिश ट्रान्सलेट सुद्धा बघितलं लक्षात ठेवायचं, पण इंग्लिशमध्ये पण तुमचं काय टायपिंग मिस्टेक आहे. एखाद्या प्रश्नामध्ये बघा मी काय सांगतोय, मराठीमध्ये टायपिंग मिस्टेक असेल तर इंग्लिशमध्ये बघा, इंग्लिशमध्ये पण टायपिंग मिस्टेक असेल तर मग तो क्वेश्चन हॅशटॅग, पण इंग्लिशमध्ये बरोबर आहे आणि मराठीमध्ये फक्त चुकलंय तर हा आयोग क्वेश्चन हॅशटॅग देत नाहीये, हे नेहमी डोक्यात ठेवायचं. कळतंय ना? इथं मी दोन्ही पण बघितलं हॅशटॅग येतोय लक्षात. काय तुम्हाला सांगतो, इथे इंग्लिश ट्रान्सलेट चुकलेला आहे, त्याचं किंवा बघायचं काय केलं, इथं ए आणि ई डबल टाकलाय. आता ए आणि ई मध्ये बघा 3 ए आणि ई मध्ये काय मध्ये 2 पाहिजे होतं, 2 हा अंक इथं मिस झालेला आहे, त्यामुळे ते उत्तर चुकतंय. ओके, त्यावर थोडं बघा आणि हेच माझं उत्तर होतं. याच्यामध्ये तुम्ही फक्त एक चिन्ह टाकून उत्तर काढलं तर 16 बरोबर 16 ही कॉन्सेप्ट तयार होते. माझं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. पण हॅशटॅग का टाकतोय, एक ह्याच्यातलं 2 चिन्ह गायब आहे आणि इंग्लिश ट्रान्सलेट सुद्धा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे हा प्रश्न मी हॅशटॅग टाकतोय. पण उत्तर आता तुम्ही चिन्ह टाकून बघा, उत्तर कन्फर्म येणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं फायनल उत्तर असणार आहे. विषय क्लोज. 84 हॅशटॅग जाईल. चला पुढे 85. 85 बघा मी हॅशटॅग देत नाहीये. का देत नाही तुम्हाला सांगतो, इंग्लिश ट्रान्सलेट बरोबर आहे. इथं फक्त शब्द बघा, इथं आता इंग्लिश मी घेतला नाही, इथं काय तेव्हा पुरुष हा शब्द होता, पुरुष म्हणजे साक्षर पुरुष अशी कॉन्सेप्ट आहे. ओके, पण इंग्लिश ट्रान्सलेट बरोबर आहे, नो हॅशटॅग. असं होतं लक्षात, ह्युमन एरर, माणूस आहे, चुका होणारच आहे. त्यामुळे आयोगाचे 7-7 प्रश्न कॅन्सल होतात, 7-7 प्रश्न रद्द होतात, टायपिंग मिस्टेक समथिंग समथिंग. एखाद्या प्रश्नामध्ये इट्स ओके, आतापर्यंत झालं नाहीये, पण लक्षात फक्त ह्या 12 पेपरमध्ये 12 नंबरच्या पेपरमध्ये थोडं ह्या प्रश्नामध्ये थोडी मिस्टेक आहे. ओके चलो, काय विषयाच्या मध्ये इथं साक्षर पुरुष आहेत. आता प्रश्न वाचा, खालील वर्तुळाले एका शहरातील साक्षर व निरक्षर पुरुष व महिला यांची सगळेवारी दर्शवतो. साक्षर व निरक्षर पुरुष व महिलांची एकूण संख्या जर 3,50,000 असेल, 3,50,000 असेल तर साक्षर पुरुष व साक्षर महिला यांच्या संख्येत कितीचा फरक आहे. तुम्ही सेपरेट सेपरेट काढला असेल परीक्षेमध्ये, कृपया सेपरेट सेपरेट काढू नका, डायरेक्ट यातला फरक घेऊ ना आपण. साक्षर पुरुष आणि साक्षर महिला किती आहेत रे बाळा, याच्यातला डायरेक्ट काय करू आपण, टक्केवारीतला फरक घेऊया. सरळ मी असं म्हणतो, 37 - 33 4% फरक येतो. 3,50,000च्या 4% रक्कम हे माझं उत्तर होतं. विशेष काय नव्हतं. 4 भागिले पुन्हा 100 करा,
कार्यक्रम संपला. इथले 2 शून्य, इथले 2 शून्य, म्हणजे 3500 आणि गुणले जर आपण 4 केलं तर माझं उत्तर येतं 14,000. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. बघा एकदम छान प्रश्न होता. तुम्ही काय केलं असेल परीक्षेमध्ये? काय केलं असेल? 33% तुम्ही काय काढलं? 3,50,000च्या. पुन्हा काय केलं असेल? 34% 3,50,000च्या. तोपर्यंत तिकडे बेल वाजेल. डायरेक्ट काय करा ना, पर्सेंटेज मधला फरक घ्या ना. 37 वजा 33 4%. कितीच्या? 3,50,000च्या. हे आपलं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. हा एक बोनस मार्क होता. पण डेटा इंटरप्रिटेशन तुम्हाला दिसलं की डोकं फिरतं. असलं काय आकृत्या वगैरे दिसल्या की डोकं फिरतं. काही नाही, सोपे प्रश्न असतात. तिथं फक्त तुमचं ऑब्झर्वेशन पेज छान पाहिजे. ओके, हा पण प्रश्न छान होता, युनिक होता. असा एखादा प्रश्न परीक्षेमध्ये 100% तुम्हाला विचारला जाऊ शकतो. याचं उत्तर बिंदासल्या पर्याय क्रमांक 4. दॅट इज द करेक्ट आन्सर. एनी ऑब्जेक्शन? चला पुढे. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. हाही बोनस मार्क होता. याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे होतं. खालील घनाकृतीपासून कोणकोणत्या आकृत्या बनवू शकतो? क्यूब अँड डाईचा विषय होता. बघा नॉर्मली याच्यामध्ये काय रे बाबांनो, याच्यात कोण कोणाचा विरोधक आहे ते अगोदर काढूया. आता डी चा विरोधक कोण आहे? डी चे शेजारी कट करा. डी चे शेजारी कोण कोण आहेत? ए बी सी एफ हे शेजारी आहेत. उरला कोण? डी चा अपोजिट हा कन्फर्म ए असणार आहे. विषय क्लोज. पुन्हा सांग रे. सी ला मी टार्गेट करतो. सी चे शेजारी कोण कोण आहेत? ए डी एफ आणि सी चे शेजारी आहेत. मग सी ला अपोजिट कोण असणार आहे? सी ला अपोजिट काय रे बी असेल. आणि राहिला फक्त लक्षात ठेवायचा विषय ए आणि एफ चा. ए आणि एफ हे दोघं कट्टर एकमेकांचे विरोधक असणार आहेत. आता हे एकमेकांचे विरोधक आहेत आणि जे विरोधक असून जर शेजारी दाखवले तर ती आकृती बनत नाही. कार्यक्रम संपला. नॉर्मली बघा याच्यामध्ये काय रे, याच्यामध्ये ए आणि एफ, ए इथं दाखवलाय आणि एफ इथं दाखवलाय. हे ऍक्च्युअली एकमेकांचे विरोधक आहेत. दाखवले कशा आकृतीमध्ये? शेजारी दाखवले. त्यामुळे इथं बिंदास्त हे माझं उत्तर नाही. म्हणजे कुठं कुठं आहे? फक्त माझं उत्तर नसणार आहे. फक्त लक्षात ठेवायचं. पुन्हा सांग रे. फक्त इथं पण काय रे, इथं पण दिलाय, इथं पण याच्यामध्ये दिलाय. विषय क्लोज. ब आणि क माझं उत्तर असणार आहे. कार्यक्रम संपला. फक्त एक डायग्राम आपण चेक करून प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. कारण मी बनवू शकत नाहीये. मग कुठं कुठं आहे? संगतीचा कार्यक्रम आहे हा. चुकीच्या व्यक्तीसोबत बरोबर जरी आला तर तो चुकीचा ठरतो. ही अशी कॉन्सेप्ट होती याच्यामध्ये. बाकी काही नाही. याच्यामध्ये ब आणि क फक्त याचं उत्तर येतं. ब आणि क बनवू शकते. आता हे का बनवू शकत नाहीये? बीसीचा प्रॉब्लेम आला. बी आणि सीचा प्रॉब्लेम आहे. बी आणि सी एकमेकांचे विरोधक आहेत. दाखवले कसे? शेजारी. ह्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. ब आणि क ऑप्शन 4 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. ओके, जमते जमते. चला चला चला. गुड इव्हिनिंग. जे जोडलेले कार्यकर्ते सगळ्यांना गुड इव्हिनिंग. चला 86चं उत्तर बिंदासल्याचं पर्याय क्रमांक 4 इज राईट आन्सर. 87. हा मस्त क्वेश्चन होता. एकदम भारी प्रश्न होता. याचं उत्तर कोण काढले का? चला याचं उत्तर कोण सांगते कमेंट मध्ये सांगत चला. एखादा प्रश्न दिसला एक पटकन कमेंट मध्ये टाका उत्तर याचं. काय अडचण नाही. सांग रे वायचं उत्तर काय असणार आहे? जर x छेद y बरोबर 0.25, पण ही 0.25 मी संख्या कशी लिहू शकतो? कशी लिहू शकतो रे? 1/4 लिहू शकतो का? 1/4. 1ला 4 ने भागा. उत्तर हे येतं. मान्य सगळ्यांना? असेल तर 2y वजा x छेदामध्ये 2y अधिक x अधिक 2 छेदामध्ये 9 बरोबर काय? सोपा प्रश्न होता. बाकी काही नाही. याच्यामध्ये एकांतर क्रिया जर तुम्ही वापरली असती, एकांतर क्रिया म्हणजे सरळ सरळ ही x ची किंमत असते. x बरोबर 1 असतो आणि y बरोबर सांग रे बाळा 4 असतो. ह्या फक्त किमती टाकायच्या होत्या या समीकरणामध्ये आणि उत्तर काढायचं होतं. मग सांगा 2 गुणिले y ची किंमत किती आहे? 4 आहे. मग 2 गुणिले y किती रे? 2 गुणिले 4 8 झाले. 8 वजा x किती आहे माझ्याकडे? 1 आहे. पुन्हा 8 अधिक 1. 8 कुठून आला? 2 गुणिले 4 8 असणार आहे. पुन्हा लक्षात अधिक काय रे? पुन्हा 2 छेदामध्ये 9. पुन्हा 7 छेदामध्ये 9 अधिक 2 छेदामध्ये 9. मग सरळ विषय संपला. काय रे? बेरीज करा. अपूर्णांकाची बेरीज छेद समान. जो छेद समान आहे तो एकदाच घ्या आणि वरच्या सर्व अंकांची बेरीज असली बेरीज करा. वजाबाकी असली वजाबाकी करा. 9 1 9 9 1 9. 1/1 म्हणजे उत्तर माझं 1 पाहिजे होतं. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. सोपा होता प्रश्न. बाकी काही नाही. याच्यामध्ये विशेष काही नाही. सोपा होता. फक्त कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे होतं. याला एकांतर क्रिया म्हणतो आपण. हे नॉर्मली याच्यामध्ये असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. पण याचं तुम्हाला विस्तार फक्त माहिती पाहिजे होता. x छेदात y म्हणजेच 1/4 अशी कॉन्सेप्ट आहे. विषय क्लोज. ओके, सोपा होता. काही नाही. आणि एक्सप्लेनेशन येईपर्यंत थांबा. आन्सर की मध्ये थोडं टायपिंग मिस्टेक असू शकतं बरं का, इकडं तिकडं नजर चुकीनं होतं ते. पण आपल्याला आपल्या उत्तरावर, आपल्या जे प्रश्नाचं उत्तर आपण जे काढले ना त्याच्यावर आपण ठाम पाहिजे. हेच माझं उत्तर आहे. ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचं. त्यामुळे थोडं बघा एक्सप्लेनेशन येईपर्यंत वाट बघा. तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरे प्रॉपर सापडतील. ओके, चलो पुढे. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. हा बोनस मार्क होता. खालील आलेखावरून मला कोणतरी 2-3 मेसेज पाठवले होते पोरांनी. सर थोडा डेटा इंटरप्रिटेशन वरती प्रश्न टाका. याच्यामध्ये 2 टाकलेत मी. 2 नाही 3 टाकलेत आय थिंक. पुढे एक क्वेश्चन आहे अजून. 3 क्वेश्चन डेटा इंटरप्रिटेशन वरती आहेत.
खालील आलेखावरून 2006 ते 2010 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी वाढले. म्हणजे 2006च्या तुलनेत 2010चं उत्पादन किती टक्क्यांनी वाढलं म्हणून सांगितले. सोपा प्रश्न होता, बाकी काही नाही. दोन घटकातील फरक 2006 ला उत्पादन किती होतं 2000 आणि ते किती झालं रे 1000. सरळ काय करा, दोन घटकातील फरक भागिले कोणाच्या तुलनेत, तर लक्षात ठेवायचं या 2000च्या तुलनेत, 2000च्या तुलनेत म्हणजे सरळ सॉरी 200च्या तुलनेत. म्हणजे 1000 वजा 200 हे 800 झाले. दोन घटकातील फरक पाहिले कोणाच्या तुलनेत 200च्या तुलनेत गुणले टक्के विचारले. विषय क्लोज, संपला विषय. 0 0 हा 0 0 कट मारा. इथं बे के बे बेचोक 8 0 0 400 टक्क्यांनी लक्षात ठेवा. म्हणजेच काय ऑप्शन 4 इज ऑप्शन 3 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. कोण कुणाच्या तुलनेत म्हणजेच काय दोन घटकातील फरक भागिले कोणाच्या तुलनेत अशी कॉन्सेप्ट याच्यामध्ये होती. म्हणजे 800 भागिले 2 कसं आलं 1000 वजा 200. 800 भागिले कोणाच्या तुलनेत याच्या तुलनेत किती टक्क्यांनी लक्षात ठेवायचं वाढलं म्हणून सांगितलंय, तर 400 टक्क्यांनी वाढेल. हे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. सोपा होता हाही प्रश्न, विशेष काय नव्हतं याच्यामध्ये. ओके ओके चला पुढे 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 पुढे. सोपा बोनस मार्क होता हा. 800 म्हणजे गुणाकार. 7/2 टक्के म्हणजे 1/100 अशी कॉन्सेप्ट आहे. चला पुढे नेक्स्ट नेक्स्ट. अधिक 200चे 5/2 2% म्हणजे 1/100. चला मग काय याच्यामध्ये सरळ बघितलं, सरळ जर बघितलं तर बरोबर किती म्हणून सांगितलंय, बरोबर किती म्हणून सांगितलंय. चला मग 2 शून्य गट मारूया. इथले 2 शून्य कटले, इथले 2 शून्य कटले. बे के बे बे चोक 8 7 चोक किती झाले रे 28 झाले. अधिक 2 शून्य कट मारा. पुन्हा 5 2 10 किंवा बघा 7 त्रिक 21 7 चोक 702% म्हणून सांगितले ना. 7/2 काहीच अडचण नाही. आणि पुन्हा सरळ सरळ याचं उत्तर 38 पाहिजे. 38 बघा 7 चोक 28 झाले आणि पुन्हा याच्यात काय राहिलं पुढे नाही काय राहिलं. हा पुन्हा अधिक सांग रे बाळा. 5 2 10. मग उत्तर काय पाहिजे इथं 38 पाहिजे. ते 38 ऑप्शन 1 इज राईट आन्सर. ऑप्शन 1 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. कुणाचं काय ऑब्जेक्शन. याचं उत्तर केलंय चेक तुम्ही, कुणी काढल्याचं उत्तर. चला याचं उत्तर बरोबर आहे का रे. 800चे 7/2 7/2 बरोबर आहे, काहीच अडचण नाही. आणि अधिकारी 200चे 5/2 बरोबर किती तर 38 पाहिजे होतं. काय अडचण आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके 7 चोक 28 आणि पुढचे 5 2 10 बरोबर आहे, काय अडचण नाही. विषय संपला. चला पुढे नेक्स्ट. अक्षय जवळ 2150 आंबे आहेत. 2150 हे बोनस मार्क होता बरं का. 2150 आंबे त्याने एका पेटीत 60 आंबे प्रमाणे 32 पेट्यामध्ये आंबे भरले. मग एकूण आंबे किती मायनस झाले काढूया आपण. सरळ सरळ हा 0 वर टाका. एक पुन्हा साई दोन्ही 12 पुन्हा आजच्याला 1 सायंत्रिक 18 किती 1920 आंबे त्यांनी भरलेले आहेत. किती पैकी याच्यापैकी ह्याच्यातनं मायनस करूया आपण. लक्षात उरले किती ते चेक करूया. 2150 मधून जर मी 1920 मायनस केले तर 0 हा 3 परत सांगली तर 2 परत 0 म्हणजे 230 आंबे परत शिल्लक राहिलेत माझ्याकडे. भरून विकले व 45 आंबे नासले म्हणून त्यांनी टाकून दिले. त्यातले 45 आंबे तो मायनस करतोय लक्षात ठेवायचं. तर त्याच्याजवळ किती आंबे उरले हा साधा बोनस मार्क होता. याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे होतं. 13तून तुमचे किती गेले बाळा. 13तून तुमचे पुन्हा 7 गेले राहिले 8 5 गेले राहिले 8 8 आणि 5 13 आणि पुन्हा आजच्या रिटर्न ते 185 ल्या उत्तर ऑप्शन 2 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. सोपा होता हाही बोनस मार्क होता. बोनस मार्क होता. ओके 33 यायला पाहिजे ना. लास्ट 33 पाहिजे होतं. 33 पाहिजे होतं ना 33. 8 आणि 5 थोडं बघा याच्यामध्ये. हा व्हेरी गुड. थांबा याच्यामध्ये काय विषय झाला. 200चे 5/2 हा बरोबर आहे. हा थांबायचं फक्त 5 2 10 नाही. इथं काय घ्यायला पाहिजे होतं. व्हेरी गुड व्हेरी गुड. कारण मला इथं ऑब्जेक्शन आलतं. बघा लक्षात ठेवा इथं काय विषय होता. तर 800चे बरोबर आहे 7 चोक 28 बरोबर आहे. अधिक सांग रे. अधिक 200चे 5/2 म्हणून सांगितले. फक्त मी हे 2 शून्य कट मारले. पुन्हा बे एक बे कटून जातो. व्हेरी गुड. आणि 5 1 5 उत्तर पाहिजे होतं 33 म्हणजे ऑप्शन 4. व्हेरी गुड व्हेरी गुड. होतं असं होतं लक्षात ठेवा. काय अडचण नाही. छान 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 छान. फॉर करेक्ट केल्याबद्दल धन्यवाद. चलो 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 व्हेरी गुड. ओके ओके काही नाही याच्यामध्ये किरकोळ होता. चला याचं उत्तर काय काढलं तुम्ही 185 काढले का. चला पुढे. आणि हा पण छान प्रश्न होता. शर्ट पुस्तक रजिस्टर यांची किंमत क्रमशः 120 सोल्पिराम 72 सोल्पिराम काय रे 56 रुपये असून एका व्यक्तीने कमीत कमी किती रुपये सोबत घ्यावे. कमीत कमी म्हणजे लसावी. जास्तीत जास्त म्हणलं की मसावी ही कॉन्सेप्ट आहे. म्हणजे कमीत कमी किती रुपये घ्यावे सोबत घ्यावे जेणेकरून सारख्या प्रमाणात वरील वस्तू खरेदी होतील. आणि काय रे पुन्हा
15 रुपये आपल्याकडे बाकी राहतील. सोपा होता हा प्रश्न, सोपा. हा बोनस मार्क होता. याचा पहिल्यांदा एलसीएम काढूया. एलसीएम जर काढला 8 ने भाग जातोय हे 8 एके 8 8 पंचे 40 8 9 72 8 7 56 पुन्हा 3 ने भाग जातो. लसावी काढतोय मी. 3 5 15 3 त्रिक 9 आणि पुन्हा काय 3 ला भाग 7 ला भाग जात ना त्याला हा सोडूया पुन्हा. 5 त्रिक 15 15 7 5 14 बरोबर आहे ना. 15 7 5 14 आणि 8 त्रिक 24 24 5 20 असे आजचे आले 12 24 0 0 प्लस 12 12च होतील. 12 मधले फक्त 2 घ्या आजच्या 1 आणि 24 1 24 ने किती रे 25. म्हणजे माझा लसावी किती आला त्याच्याकडे एवढी रक्कम पाहिजे होती 2520 रुपये पाहिजेत. प्लस लक्षात ठेवायचं त्याच्याकडे अजून 15 रुपये आपल्याला शिल्लक ठेवायचे. म्हणजे 15 रुपये मला जर शिल्लक ठेवायचे असतील तर 15 पुन्हा याच्यामध्ये ऍड करा. माझं उत्तर 25 35 पाहिजे. 25 35 ऑप्शन 4 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. ओके जमते का आता काय अडचण नाही. चलो 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 चलो. येस येस पूजा मॅडम थँक्यू 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 थँक्यू. तुषार बरोबर आहे. व्हेरी गुड. चला याचं उत्तर बरोबर आहे. 25 35 ऑप्शन 4 इज राईट आन्सर. सोपा प्रश्न होता. हाही बोनस मार्क होता. पुन्हा एकदा रिमाइंडर तुमच्यासाठी टॉपिक वाईज आपली पीओटी टेस्ट खरेदी करायला विसरू नका. रॅपिड फायर ओव्हरऑल मी परत याच्यामध्ये मी फक्त बोललोय 21 टॉपिक त्याचा अर्थ असा घेऊ नका. ओव्हरऑल याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणतोय मी सगळ्या टॉपिकचा टच द्यायचा प्रयत्न करतोय. ओके आता आपल्या जवळपास आय थिंक माझ्या मते लक्षात ठेवा काहीतरी आज किती तारीख आहे 25 8 आपल्या टेस्ट अपलोड झालेल्या आहेत. रोज आपली एक टेस्ट असते. तुम्हाला बरोबर सकाळी 11 वाजता ही टेस्ट अपलोड होते. ओव्हरऑल तुम्ही जरा अजून तुम्हाला काहीतरी याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायची असेल मॅथ रिझनिंगची भीती असेल प्रत्येक टॉपिकला मला पुन्हा जर टच द्यायचा असेल तर मी परत काय घेतले टॉपिक वाईज आपले हे सगळे पीवायक्यू आहेत. आणि काय करतो मी टॉपिकचं बेसिक पण सांगतोय. हा टॉपिक कसा चालवायचा ते पण सांगतोय. येतं लक्षात. आणि त्याच्यात मग आपले 20 क्वेश्चन आहेत. ते 20 क्वेश्चन पण एक्झाम ओरिएंटेड प्रत्येक टाईपचा क्वेश्चन मी त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. फायदा 100% होईल. 101% ह्या टेस्ट सिरीजचा फायदा होणार आहे. 149 मध्ये टेस्ट आहे. बऱ्याच मुलांनी आतापर्यंत लक्षात ठेवा खरेदी केलेले आहे. तुम्ही प्ले स्टोरला जाऊन हे काय स्टेपअप सरळ आपलं स्टेपअप अकॅडमीचं ऍप सगळ्याकडे असणारच आहे. काय अडचण नाही. तुम्ही आता लाईव्ह आहात त्यामुळे अडचण नाहीये. तर काय रे याच्यामध्ये आपल्याला काय ह्याच ऍपमध्ये किंवा ह्याच तुम्हाला जे आता लाईव्ह बघतायत तुम्ही याच मध्ये तुम्हाला 149 मध्ये आपली गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0 दिसेल. ती सुद्धा खरेदी करा. असं काही विशेष याच्यामध्ये रक्कम नाही. ओके अडचण असेल तर पुन्हा खाली तुम्हाला नंबर दिसतोय 9096590278 ला मला कॉल करू शकता किंवा टेक्निकल इश्यू जर आला इथं तुम्ही कॉल करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. ओके ओके चलो चलो चलो. यशाचं अंतिम शस्त्र. हे स्पर्धा कठीण आहे. तयारी अजून मजबूत करण्यासाठी टेस्ट करा स्वतःला. विषय क्लोज. काय नमले याच्यामध्ये 24 मीटर लांब आणि 20 मीटर रुंद असलेल्या खोलीमध्ये मोठ्यात मोठ्या म्हणले बघा. मोठ्यात मोठ्या म्हणलं लहानात लहान म्हणलं काय रे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना काय काढायचंय. आता इथं मोठ्यात मोठ्या म्हणले म्हणून मसावी काढायचं होता. काही नव्हतं याच्यामध्ये विषय. 24 आणि काय रे 20 याचा जर मी मसावी काढला तर 4 ने भाग जातो. 4 सख्ख 24 4 पंचे 20 मसावी काढायचा आहे. मग सरळ आपल्याला त्यांनी सांगितले आकाराच्या फरशी बसवल्यास प्रत्येक फरशीची बाजू ही आपल्याला 4x4x4 ची घ्यावी लागणार आहे. मसावी काढायचा होता फक्त. विषय क्लोज. ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर. खाली मग काय रे आता लसावी चालू होईल ना. हे सगळे अनकॉमन फॅक्टर सुरू झाले. हा फक्त कॉमन होता. हा बोनस मार्क होता. याच्यामध्ये काही विशेष नव्हतं. ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. ओके चला विषय क्लोज. चला 92चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. हे सम्यकने मोबाईलसाठी एका आर्थिक संस्थेकडून 6000 रुपये घेतले. काहीच अडचण नाही. 3 वर्ष 6 महिन्यांनी बँकेत लक्षात ठेवा 3 महिन्यांनी काय बँकेत त्यांनी 10,200 रुपये भरून तो कर्जमुक्त झाला तर बँकेचा सरळ व्याजाचा दर काय होता. सोपा प्रश्न होता. सुटला असेल आय थिंक. बघा याच्यामध्ये काय विषय आहे. एसआय सगळ्यांना माहिती आहे सूत्र. एसआय इज इक्वल टू काय रे पी इंटू आर इंटू एन. परीक्षेत लिहायचं नाहीये भागिले 100. हे सगळ्याला माहित आहे. आता मला सांगा याने पैसे किती काढले होते. 6000 रुपये काढले होते. म्हणजे माझी प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 6000 रुपये आहे. त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट मला माहिती आहे का काढायचा आहे. पण नंबर ऑफ इयर्स माहित आहेत. 3 वर्ष लक्षात ठेवा आणि 6 महिने म्हणले. याचं पूर्ण वर्षामध्ये रूपांतर करूया. 3.6/12 हे वर्ष असणार आहेत आणि डिवायडेड बाय पुन्हा 100. पण थांबा मला एसआय पण काढता येतो. त्यांनी पैसे काढले होते एवढे भरले किती 10,200 भरले. त्यातला फरक काय असणार आहे व्याज असणार आहे. 4,200 रुपये तो व्याज भरतोय. मग एसआय मला माहित आहे 4,200. याचं फक्त कॅल्क्युलेशन करायचं होतं. विषय संपला. 0,0,0,0 परत भाग देऊया. चला बे बघा इथं 6 1 6 6 2 12. नॉर्मली बघा 3 2 6 6 आणि 7 छेदामध्ये 2 इकडे तयार झालं
आणि 7 छेदामध्ये 2 मधला हा बे के बे, पुन्हा बे त्रिक 6 बे 0 0. काय अडचण आहे? काहीच प्रॉब्लेम नाही, लक्षात ठेवायचं. आणि नॉर्मल जर बघितलं आता याच्यामध्ये काय काय राहिलेलं इकडे पलीकडे 4200 बरोबर सांगले 30 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट गुणिले काय रे 7 एक पलीकडे शिल्लक आहे माझा. मग रेट ऑफ इंटरेस्ट काढूया. रेट ऑफ इंटरेस्ट बरोबर 4200 गुणिले डायरेक्ट मी आता काय करतो इकडं गुणाकाराचा घटक पक्षांतराने भागाकारात जातो. नॉर्मली बघा 30 गुणिले काय रे पुन्हा 7 7 एके 7 7 चौकून 42 बरोबर आहे ना. आणि परत लक्ष द्या इकडे 7 चौकून 42 वर्ष म्हणजे 600 आले. इथला 1 कट मारा 3 एके 3 3 दोन्ही 6 0 म्हणजे 20% 20% हा तुमचा काय असणार आहे रेट ऑफ इंटरेस्ट असणार आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर हे असणार आहे 20%. लिहा उत्तर सोपा होता हा पण बोनस मार्क होता. फक्त स्पीड वाढवा. स्पीड ऑफ कॅल्क्युलेशन तुमचं मस्त आहे. प्रश्न समजून घ्या. हे कुठून आलं कळलं का? हे एस आहे कसा आला रे इंटरेस्ट आहे तो. पण तिने मुद्दल किती काढली होती 6000 भरले किती भाऊनी 10200 भरले. यातला जो फरक असणार आहे ते व्याज असणार आहे. तेच आपला एस आय असणार आहे. तोच आपला काय रे सिंपल इंटरेस्ट असणार आहे. बाकी काही नाही. येस काय म्हणणं मॅडम 29 मिनिट. क्वेश्चन 92 हा क्वेश्चन 92 काय म्हणणं आहे तुमचं क्वेश्चन 92 मध्ये. हा 92 मध्ये प्रॉब्लेम आहे काहीच नाही. याचं उत्तर हेच पाहिजे होतं बाळा. ओके 4 ऑप्शन इज राईट काहीच अडचण नाही. फक्त इथं बरं ठीक आहे. इथं विषय टायपिंग मिस्टेक आहे तुमच्याकडे असं म्हणणं आहे तुमचं टायपिंग मिस्टेक झाली तिथं. येस बरं ठीक आहे. तिथं 20 मिनिट करा फक्त 20 मिनिट करा बाकी काही नाही. ओके चलो चलो नेक्स्ट हे झालं आपलं उत्तर. चला पुढे नेक्स्ट हा एक क्वेश्चन छान होता. क्वेश्चन बघा 1200 खेळाडूंचे त्यांच्या बॅडमिंटन क्रिकेट टेनिस या खेळातील ज्ञानाविषयीचे सर्वेक्षणाचे निष्कर्ष पुढील आकृतीत दर्शविलेले आहेत. या आकृतीवरून टेनिसचे ज्ञान नसलेल्या खेळाडूचे काय रे वा काय म्हणले बॅडमिंटनचे ज्ञान नसलेल्या खेळाडूंशी हे असं आपल्याला प्रमाण काढायचं होतं. मग टेनिसचं ज्ञान नसलेले प्रमाण किती आहेत बघा. टेनिस सोडून ना टेनिसचे ज्ञान नसलेले म्हणजे हे सगळे ज्ञान असलेले आहेत. उरले किती 300 140 260 याची बेरीज करूया किती येते 300 आणि काय 200 500 500 600 वरचे 100 म्हणजे 700 होतील. 700 छेदामध्ये सांग रे बॅडमिंटनचे ज्ञान नसलेल्या म्हणले म्हणजे बॅडमिंटनचे ज्ञान नसलेले म्हणजे बी मध्ये सगळे असलेले सोडून ना बीचे सगळे सोडून नसलेले म्हणले हे 260 140 आणि काय रे पुन्हा हे 200 होतात किती 400 400 आणि 500 600 होत आहेत. माझं उत्तर संपलेलं आहे. हाही बोनस मार्क होता. विशेष काय नव्हतं याच्यामध्ये 7-8-6 ऑप्शन 1 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन 7-6 ओके. येस 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 हा पण सोपा होता रे बोनस मार्क होता. ह्याचा मार्क जायला नाही पाहिजे होता. असलं काय दिसलं पोरांना आकृत्या पोर घाबरून जातो. घाबरायचा विषय नाहीये. हाही तुम्हाला बोनस मार्क सोपा प्रश्न होता. हा विषय क्लोज. बघा शामरावानी 10,000 रुपये भांडवल 3 वर्ष 10,000 रुपये भांडवल शामराव 10,000 रुपये भांडवल 3 वर्ष व काय रे रामराव आणि 8,000 रुपये भांडवल किती म्हणले 2 वर्षासाठी एका व्यवसायात गुंतवले. जर शामरावांना 3,000 रुपये नफा मिळाला तर रामरावाचा वाटा काय असणार आहे. हाही बोनस मार्क होता. सुटला पाहिजे होता. आजचा पेपर हा तुम्हाला स्कोरिंग साठी होता कॉन्फिडन्स बूस्ट साठी होता बाकी काही नाही. ओके सोपे काढले त्यामध्ये प्रश्न जवळपास मी आय थिंक 10 प्रश्न एकदम सोपे काढलेत. तुम्हाला वाचता क्षणी त्याचे प्रश्नाचे उत्तर देता येतील असे प्रश्न होते. फक्त मला एवढंच आहे की ह्या पेपरमध्ये तुमचा कॉन्फिडन्स मला बूस्ट करायचा होता. विषय क्लोज. पुढे अजून पेपर आवड नसतील काही काळजी करू नका. चला पुढे याचं प्रमाण काढू. पहिल्यांदा 3 0 कट मारा 3 0 कट मारा परत 2 ने भाग द्या 2 पंचे 10 2 चोक 8 5 त्रिक 15 परत सांग रे 4 2 8. आता यांचं प्रमाण असं आहे हा शामराव आहे आणि हा काय रामराव आहे आणि याच्यामध्ये कोणाला मिळाली शामरावाला 3,000 रुपये मिळालेत. शामरावाला म्हणजे यशला 3,000 रुपये मिळालेत आणि त्यांनी लक्षात ठेवा काय म्हणले आपल्याला हे रामरावाची रक्कम काढा. रामरावाला किती मिळतील मला सांगा. ह्यातला शामराव म्हणजे कोण आहे 15 आहे ना. मग 15चा अर्थ जर 3,000 रुपये असेल सोपं करू का आपण 15चा अर्थ जर 3,000 रुपये असेल तर सांग रे याच्यामध्ये 8चा अर्थ किती 8 म्हणजे किती 15 म्हणजे 3,000 तर 8 म्हणजे किती विषय संपला. 8 भागिले 15 त्रिकच गुणाकार करा कार्यक्रम संपवा. म्हणजे सांग रे 15 1 15 15 2 30 0 0 8 2 1600 रुपये हा सुद्धा बोनस मार्क होता. विषय क्लोज. पण स्पीड ऑफ फक्त कॅल्क्युलेशन वाढवा. वेळ पुरला नाहीये हे कारण देऊ नका. आयोग असे कधी कधी पेपर सोपे काढतो आणि पोरं मॅथ रिझनिंगला शेवटी वेळ देतात आणि नंतर त्यांना वाटतं अरे अगोदर सोडवायला पाहिजे होता पेपर. तसं नाही. पेपर बघा काय काय क्वेश्चन तर असे नॉर्मल असतात हे बोनस मार्क असतात. ओके 1600 पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होतं. विषय क्लोज. 2007 सालची दिनदर्शिका पर्यायातून निर्देशित केलेल्या ज्या सालाप्रमाणे असेल तो
पर्याय ओळखा. म्हणजे 2007च्या कॅलेंडरची पुनरावृत्ती ही पुढील पैकी कोणत्या वर्षी होईल. विषय क्लोज. एक चार्ट याच्यामध्ये आहे, सगळ्यांना माहित असेल. अरे जर बघा वर्षातल्या शेवटच्या 2 अंकाला 4ने भागून, जर बाकी तुमची माहिती आहे सगळ्यांना, जर बाकी 0 राहिली, जर बाकी 1 राहिली, जर बाकी 2 राहिली, जर बाकी काय रे 3 राहिली. आता 4ला 4ने भागून काय रे पुन्हा बाकी 0 राहणार आहे. 0 1 2 3 अशी कॉन्सेप्ट आहे. जर बाकी 0 राहिली काय करायचं, दिलेल्या वर्षामध्ये 28 ऍड करा. जर बाकी 1 राहिली 6 ऍड करा. जर बाकी 2 राहिली 11 ऍड करा. जर बाकी तुमची 3 राहिली तर पुन्हा 11च ऍड करायचं होतं. विषय क्लोज. 7ला 4ने भागा. 4 1 4, बाकी राहिली 3 छेदामध्ये 4, बाकी 3. गेलेल्या वर्षामध्ये 11 ऍड करा. 2007 मध्ये जर मी 11 ऍड केलं तर माझं उत्तर असणार आहे किती रे, 2018. 2018 लिहा उत्तर. ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. नो ऑब्जेक्शन. सगळा टाईपच झाला त्याच्यामध्ये. ओके ओके, जमते, काहीच नाही याच्यामध्ये विशेष काय नव्हतं. आजचा पेपर एकदम नॉर्मल होता. 96चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. विषय क्लोज. 97 3 विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिलेले आहेत. यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय ओळखा म्हणून सांगितले. यथार्थ म्हणजे काय रे, योग्य, वैध असा आपण शब्द आहे वापरतो. वैध निष्कर्ष निवडा म्हणून सांगतो कधी. ओके, मग काय करतो आपण, विधानावरून डायग्राम तयार करतो. डायग्राम मध्ये बघतो, निष्कर्ष चेक करतो. विधान सांगा सर्व बी एक्स आहेत. सगळे बी एक्स आहेत. सगळे एक्स जी आहेत. काही जी टी आहेत. विषय संपला. आता बघा व्यवस्थित काय म्हणले त्याने. आता मी जर पहिला चेक केला, काही बी टी आहेत का रे, काही बी टी आहेत का, बीचा संबंध टीचा संबंध काय आहे का, दूर के निश्चितात, हे चुकीचं आहे. मला विचारलंय वैध, कुठे कुठे आहे, हे माझं उत्तर नसणार आहे. हे पण माझं उत्तर नसणार आहे, कारण मुळे हे 2 पर्याय कटले. आता बघा उरलेले 2 पर्याय क ड ब क, ह्याच्यामध्ये कॉमन चेक करायचं नाही, अनकॉमन चेक करा. अनकॉमन म्हणजे कुठला, आता इथं ब दिसतोय मला आणि काय ड दिसतोय, क क नाही चेक करायचा, अनकॉमन चेक करा. ब जर चेक केला मी सिक्वेन्स वाईज, काही टी एक्स आहेत का, काही टी एक्स आहेत का रे, काही टी एक्स आहेत का, नाहीयेत. एकही टी एक्स ना, एकही एक्स टी नाहीये. हे चुकीचं आहे. मग हे चुकीचं झालं. आता विषय क्लोज. क आणि ड, बाकी 2 निष्कर्ष चेक करायची गरज नव्हती. ओके, इलिमिनेशन मेथड इज अ स्ट्रॉंग मेथड. लक्षात ठेवायचं, तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरा. आपली 2 चेक करायची वाचतात परीक्षेमध्ये. बाकी विषय संपला. 97चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. 98 आजोबा व नातू आयएमपी प्रश्न म्हणायचो. इसको आयएमपी बोलो भाई. एकदम भारी प्रश्न आहे. आजोबा व नातू यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 13:3 आहे. मान्य आहे. आजचं प्रमाण 13:3 आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं प्रमाण 17:2 होते. बरोबर आहे ना. तर लक्षात ठेवायचं 5 वर्षानंतर त्यांची वय काय असणार आहे. आता मला सांगा, ही सगळी पर्यायातली वय कसलेत रे, कसलेत, 5 वर्षानंतरची वय आहेत ना. मग मी काय करतो, ह्यांना आजची करून घेतो, कारण मला प्रमाण काय दिलंय, एक आजचं दिलंय आणि पूर्वी नंतरचं दिलेलं आहे. बघा सोपं करून घेतो ना. जर मी असं म्हणलं, हे आज 5 वर्षानंतर जो असा होता, आज काय असेल मग. व्यवहारीमध्ये 3 शब्द महत्वाचे असतात. एक बघा, आज एक शब्द महत्वाचा असतो, पूर्वी हा एक शब्द महत्वाचा असतो आणि नंतर हा एक शब्द महत्वाचा असतो. दुसरं काय नसतं व्यवहारीमध्ये. समजते. नॉर्मली बघा, हे मग सांग रे आज कसं असेल, 5 वर्षापूर्वी म्हणले, हे लक्षात, 5 वर्षानंतर म्हणले, लक्षात. 5 वर्षानंतर तो असा आहे, मग आज कसा असेल, हे आज कसा असेल सांग रे. हे सांगा सांगा सांगा, हे किती 85, किती गेले 93, म्हणजे काय 13तून तुमचे 5 गेले, 8 राहिले, 78 लिहू का इथं. हा 78 झाला. पुन्हा सांग रे, इथं हे 18चा झाला, काय अडचण नाही, आज झाला. पण हे सगळे आज म्हणतोय मी, हे आजची वय आहेत. चला पुढे, काही इक्वेशन वगैरे मांडू नका, सेकंदामध्ये उत्तर काढता येतात. चला पुढे, परत सांग रे, 5 मायनस कर. पुन्हा सांग रे, हे 73. पुन्हा सांगा 5 मायनस कर, 13 राहिले. पुन्हा नेक्स्ट 5 मायनस कर, 87 मधून 5 गेले, राहिले 82. हा बरोबर आहे. आणि पुन्हा 5 मायनस कर 20. पुन्हा लक्षात ठेवा, इथं काही संबंध नाही. आता मला सांगा, ही आजची वय आहेत त्यांची, आजची वय, ही आजची वय. आजचं प्रमाण किती आहे, आजोबा व नातू यांचं आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे, 13:3. मग हिथं आता 13ने कुठे भाग जातो, हे माझे उत्तर असतं. कारण हे सगळं मी काय केलंय, आजचं प्रमाण काढलेलं आहे. जर आजच्या प्रमाणाचा आधार घेऊन प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल तर नंतरचं प्रमाण आपण अप्लाय करू शकतो. समजते का, येते का लक्षात. मग काय करू, 13ने कुठे कुठे भाग जातो, 13ने बघा इथं भाग जातो, 13 संघ 78 भाग जातो. 13ने भाग जातो का पूर्ण, 73ला नाही जात. 82ला जातो का, 13ने भाग नाही जात. म्हणजे हे उत्तर नसणार आहे, हे पण उत्तर नसणार आहे. आता काय राहिलं, पुन्हा 3ने भाग जातो का, ह्याला बघूया. 3ने 18ला भाग जातो का, जातो. म्हणजे 13ने पण जातो आणि 3ने पण भाग जातो. म्हणजे कन्फर्म माझं उत्तर हे असणार आहे. ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. नो इक्वेशन. एक्स माना झेड माना हे बंद करा. लक्षात ठेवायचं, प्रमाणाचा आधार घेऊन प्रश्नाचे उत्तर देता येतात. विषय क्लोज.
91 उत्तरल्या बिंदास. ऑप्शन 1 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. चला पुढे. हे बघा, हा पण छान आहे, युनिक प्रश्न आहे. हा आवडता क्वेश्चन, लक्षात ठेवा, आयोगाचा आवडता प्रश्न आहे. काय म्हणजे, जर 150 पानाच्या एका पुस्तकावर 1 ते 150 पर्यंत पान क्रमांक मुद्रित केले, तर मुद्रित केलेल्या एकूण अंकांची संख्या किती म्हणून सांगितले. बघा, अंकांची शब्द नीट वाचा. मुद्रित केलेल्या एकूण अंकांची, मला हे अंक किती मुद्रित करावे लागले, ही कॉन्सेप्ट आहे. सरळ सरळ मार्क सांगा. 1 अंकी अंक असणार आहेत 1 ते 9, 1 अंकी अंक असणार आहेत. पुन्हा सांगा 2 अंकी अंक 1 ते 99 पर्यंत असणार आहेत, आणि 3 अंकी अंक सांगा रे 100 ते 150 पर्यंत हे 3 अंकी अंक असणार आहेत. मग मला सांगा 1 ते 9 मध्ये 1 अंकी अंक 9 असतील, आणि 2 अंकी अंक 10 ते 99 मध्ये 99 वजा 10 किती रे बाळा, 89 प्लस यातला 10 पकडावा लागतो किंवा 99 पकडावा लागतो. त्यामुळे इथं प्लस 1 करा, इथं होणार आहेत 90. 2 अंकी अंक लक्षात ठेवायचं, हे 90 गुणिले पण 2 अंकी अंक आहे, म्हणजे सरळ सरळ सांग रे 180 अंक टाईप होतील. आणि नॉर्मल लक्षात ठेवा, 100 ते 150 मध्ये 51 पकडावे लागतील. 150 वजा 100 तुम्ही 50 घेतलं, उत्तर चुकतं. हा 100 पण काउंटिंग मध्ये येतो. इथं 51 पण हा 3 अंकी घटक आहे. मग 3 अंकी म्हणजे सरळ सरळ इथं 3 1 3 3 5 15 153. आणि या सगळ्यांची बेरीज करा. 9 आणि 3 12. 12 म्हणजे शेवटी 2 वाले ऑप्शन माझ्याकडे 2 आहेत. हा ऑप्शन नसणार आहे, हा ऑप्शन नसणार आहे. विषय क्लोज. चला पुढे. माझं उत्तर इथं पण तोंडी कळते. हे 200च्या पुढे किंवा 300च्या पुढे उत्तर जाणार आहे. 100% ह्याला फुली मारायचे, उत्तर आल्याचं 342. या सगळ्यांची बेरीज म्हणतोय मी. 180, 153 आणि काय रे 09, याची बेरीज 342. या ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर होतं. विशेष पण छान प्रश्न होता हा. ओके, चला, काय अडचण 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 आहे का? चलो पुन्हा 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 लास्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन हा सोपा होता. काही नाही असलं काय दिसलं, सूत्राचं ऍप्लिकेशन होतं. विशेष काय नव्हतं. ए हा पण येच आहे, हा पण येच आहे, हा पण येच आहे. पुन्हा सांग रे, बीच आहे, पुन्हा हा बी आहे, हा पुन्हा बी आहे. पुन्हा खाली ये बी बी बी. बघा लक्षात ठेवा. मग काय रे, ए गुणले ए चा घन अधिक सांग रे बी गुणले बी बी चा घन छेदामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग. विषय संपला. याचा तुम्हाला विस्तार माहिती पाहिजे होता. पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग विस्तार आहे याचा हा विस्तार आहे. छेदामध्ये सांग रे पुन्हा ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग. मी हायस इथलं लिहून टाकले, आणि हा घटक याला कटून जातो. विषय संपला. ए अधिक बी म्हणजे ए ची किंमत घ्या, बी ची किंमत घ्या, बेरीज करा, उत्तर लिहा म्हणता येते. नॉर्मली जर बघितलं 500, काय रे बाळा, 557 मध्ये 443 जर मी ऍड केले, तर माझं उत्तर असणार आहे 1000. 1000 म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. काय अडचण बघा एकंदरीत. पण हा मी पेपर थोडा सोपा टाकला होता तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी. ओके, पण आयोग सुद्धा असं करतो. त्यामुळे कृपया म्हणतोय. आणि जर बघा एखाद्या प्रश्नामध्ये मराठीमध्ये प्रॉब्लेम असेल तर कृपया प्लीज इंग्लिश ट्रान्सलेट चेक करा. अगोदर आयोग इंग्लिश ट्रान्सलेट कन्सिडर करतं, नंतर मराठी. कळतंय? काय अडचण नसेल तर लक्षात ठेवायचं. ओके, ही सुद्धा टेस्ट सिरीज तुम्ही खरेदी करायला विसरू नका. आणि जर क्वेरीज असेल, शंका असेल, तर नंबर सगळ्याकडे असणार आहे 9096590278. एखाद्या क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम असेल तर त्या क्वेश्चनचा फोटो काढा आणि मला ह्या व्हॉट्सअप नंबरला पाठवून द्या. त्याचं उत्तर मी देतो. इन्स्टंट सोल्युशन मिळून जाईल. ओके, चला पुढे. काय अडचण असेल तर विचारू शकता, नाही तो लक्षात ठेवा. टेस्ट क्रमांक 12 मध्ये आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया टेस्ट क्रमांक 13 मध्ये. थँक्यू व्हेरी मच.